स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। महावितरणच्या भोंगळ कारभारावर नागरिकांचा संताप, रात्रीच्या लोड शेडिंगवर लगाम लावण्याचा इशारा। नागोठणे शहरात आज भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा आंदोलन सम्राट श्री किशोरभाऊ म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजप शहराध्यक्ष श्री गणेश घाग यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। या बैठकीत एमएसईबीच्या अधिकाऱ्यांसोबत शहरातील विद्युत पुरवठा व सेवांबाबत नागरिकांच्या तक्रारींवर थेट चर्चा घडवून आणण्यात आली। या बैठकीला नागोठणेच्या सरपंच सौ सुप्रिया महाडिक, माजी सरपंच श्री विलास चौलकर, शहराध्यक्ष श्री गणेश घाग, श्री धनराज उमाळे, श्री तीरथ पोलसानी, श्री कैलास परदेशी, श्री संजय पाटील, श्री पांडुरंग कामते, श्री ज्ञानेश्वर शिर्के, श्री चेतन कामते, श्री बाळू रटाटे यांच्यासह पत्रकार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच पत्रकारही उपस्थित होते। महावितरणतर्फे अभियंता श्री डाळू साहेब, श्री चात्रे साहेब, उपअभियंता श्री सिंग साहेब तसेच नागोठणे पोलीस ठाण्याचे एपीआय श्री सचिन कुलकर्णी उपस्थित होते। बैठकीदरम्यान श्री किशोरभाऊ म्हात्रे यांनी वारंवार होणाऱ्या वीज पुरवठ्यांबाबतच्या लपंडावावर तीव्र नाराजी व्यक्त करत तो त्वरित थांबवण्याची मागणी केली। श्री गणेश घाग यांनी वीज बिल वसुलीच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करत ग्राहकांना होणारा त्रास थांबवण्याचा इशारा दिला। माजी सरपंच श्री विलास चौलकर यांनी ग्राहकांच्या सर्व समस्या तात्काळ सोडवून अधिकाऱ्यांनी सौजन्याने वागावे असा सल्ला दिला। श्री पांडुरंग कामते यांनी तक्रारींचे निवारण न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होते याची विचारणा केली। त्यावर अधिकाऱ्यांनी कारवाईची तरतूद असल्याचे स्पष्ट केले। यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या काही प्रश्नांना अधिकाऱ्यांनी थेट उत्तरे देणे टाळल्याचेही दिसून आले। बैठकीत जवळील रिलायन्स इंडस्ट्रियल लिमिटेडच्या प्रकल्पासाठी अवजड मशिनरी ने आण करताना शहरातील वीज बंद केली जाते हा मुद्दा चर्चेत आला। यावर उपाय म्हणून अशा कामांसाठी केवळ मंगळवार निश्चित करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर झाडे झुडपे वेळेत छाटावीत, वीज पुरवठ्यासाठी पूर्वी सूचना द्याव्यात तसेच नागोठण्यासाठी स्वतंत्र फीडरची मागणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। स्मार्ट मीटर संदर्भात बोलताना अधिकाऱ्यांनी हे मीटर टप्प्याटप्प्याने बसवले जातील व ग्राहकांना पूर्व सूचना दिली जाईल असे सांगितले आहे। बैठकीच्या शेवटी नागरिकांच्या छोट्या मोठ्या तक्रारी लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले। स्वराज दर्शनसाठी प्रतिनिधी सुदर्शन कोटकर, नागोठणे, रायगड।